जयसिंगपुरातील अल्पवयीन मुलीवरील कथित अत्याचार प्रकरण अफवा की सत्य, जनतेत संताप संभ्रम कायम. सर्व पक्षांनी बाळगले मौन. पोलिसांनी तसेच सर्व पक्षांनी सत्य परिस्थिती जाहीर करावी अशी नागरिकांची मागणी. जयसिंगपूर येथील एका शाळेत 4थी इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने कथित अत्याचार केल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी शहरभर पसरली होती. या गंभीर प्रकरणाची दखल घेत जयसिंगपूरमधील सर्वपक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत जयसिंगपूर पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून सखोल चौकशी करावी, आरोपींचा शोध घेऊन दोषी आढळल्यास तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. मात्र या निवेदनाला जवळपास 15 दिवस उलटूनही तपासाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. या प्रकरणात नेमका तपास कोणत्या टप्प्यावर आहे, तक्रारीची सत्यता काय आहे, गुन्हा दाखल झाला आहे का, अथवा चौकशीत वेगळे काही निष्पन्न झाले आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. अल्पवयीन मुलीशी संबंधित प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने अफवा आणि वस्तुस्थिती यामध्ये फरक स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्यामुळे जयसिंगपूर पोलीस ठाण्याने तपासाबाबत अधिकृत खुलासा करावा, तसेच निवेदन देणाऱ्या सर्वपक्षीय प्रतिनिधींनीही या प्रकरणाची सद्यस्थिती जनतेसमोर मांडावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गंभीर स्वरूपाच्या अशा प्रकरणामध्ये विलंब किंवा माहिती अभावी समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे पोलिसांनी तपास सुरू असल्यास त्याची अधिकृत माहिती द्यावी किंवा चौकशीत काय निष्पन्न झाले याबाबत भूमिका स्पष्ट मांडावी. सत्य परिस्थिती जनतेसमोर येणे हेच अफवांना आळा घालण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे नागरिक मत व्यक्त करत आहेत.